हॅलो, मी लक्ष्मीकांत पांचाळ, लक्ष्य मॅथमेटिक्स क्लास. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत, प्रॅक्टिस सेट 3.2 चा. मग काय म्हणाले, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 5 न 3 डिजिट नंबर पाहिजे. जर 5 न 3 डिजिट नंबर असेल तर ते सिक्वेन्स काय असू शकते? मग एक 5 न 100 ला वाय जाते का? 100 ला जाते. हा, मग ही 3 डिजिट, मग त्याचं नेक्स्ट नंबर काय? 105. मग 1110 सो ऑन. कुठंपर्यंत? 1000 ला भाग जाते का मित्रांनो? जात नाही. मग हा झाला 4 डिजिट. मग त्याच्या मागे 5 सबस्ट्रॅक्शन करा, म्हणजे काय? 995. मग काय आहे? द सिक्वेन्स फॉर 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. पूर्वी लिहून टाका. ओके. मग इथं जर बघायला गेलं, हिअर हे दे काय, ए इज इक्वल्स टू 100, डी इज इक्वल्स टू दोघांचं काय सबस्ट्रॅक्शन 5, आणि 5 नो डिव्हिजिबल जाते म्हणून डी इज इक्वल्स टू 5. मग हा काय? लास्ट टर्म आहे. लास्ट टर्म म्हणजे काय? टीएन इज इक्वल्स टू 995. मग हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? एन काढायचं. म्हणजेच काय फॉर्म्युला आपल्या एन टर्म साठी? टीएन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. राईट. मग टीएन किती आहे? 995. ए किती आहे? 100 प्लस एन मायनस 1 डी किती? 5. राईट. मग हा प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस 995 मायनस 100 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 5. मग हा काय? 895 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 5. हा 5 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यावर डिव्हिजन मध्ये 895 बाय 5 इज इक्वल टू एन मायनस 1. 5 1 द 5 कॅरी 3, 5 7 द 35 कॅरी 4, 5 9 द 45. म्हणजे एन मायनस 1 इज इक्वल टू 179. मग हा मायनस आहे, इकडे आल्यावर काय होते मित्रांनो? प्लस होते. 179 प्लस 1 एन इज इक्वल टू 180. मग आपल्याला शेवटी म्हणता येते, काय म्हणता येते मित्रांनो? 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ओके. ओके मित्रांनो, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन 7th क्वेश्चन बघणार आहोत. 7th क्वेश्चन बघण्याच्या अगोदर 11th टर्म काय आहे? 16. आणि 21st टर्म किती आहे? 29. तर आपल्याला काय काढायचं आहे? 41st टर्म काढायचं आहे. मग आपल्याकडे टर्म म्हणलं तर एकच फॉर्म्युला आहे. कोणतं फॉर्म्युला? टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. मग काय? फॉर 11th टर्म एन इज इक्वल्स टू 11 आणि टी 11 इज इक्वल्स टू किती? 16 हे दिलेलं आहे. मग आपलं काय फॉर्म्युला? टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. मग टी 11 इज इक्वल्स टू ए प्लस 11 मायनस 1 डी आपल्याला दिलेलं नाही. मग टी 11 किती आहे? 16. ए प्लस 11 मायनस 1 10 डी. सो ए प्लस 10 डी इज इक्वल्स टू 16. इक्वेशन नंबर 1. मग अजून पुन्हा काय काढा म्हणलंय? 21st टर्म. फॉर 21st टर्म. मग फॉर 21st टर्म म्हणजे काय? एन इज इक्वल्स टू 21 अँड टी 21 इज इक्वल्स टू किती? 29. राईट. मग पुन्हा अजून आपला काय फॉर्म्युला आहे? टी एन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. राईट. मग टी 21 इज इक्वल्स टू ए प्लस 21 मायनस 1 डी ला डी. मग जर बघायला गेलं टी 21 किती आहे? 29 इज इक्वल्स टू ए प्लस 20 मायनस डी. मग आपल्याला असं म्हणता येते ए प्लस 20 डी इज इक्वल टू 29. इक्वेशन नंबर 2. तुम्ही जर इक्वेशन 1 आणि 2 जर कम्पॅरिझन केल्या तर हा लिनियर इक्वेशन फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन भेटलेलं. मग सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघलेलंच आहोत मित्रांनो. म्हणजे इथं काय करावं पडते? दोन्ही पण, इथं ए आहे, इथं पण ए आहे, आणि बोथ आर साइन सेम. मग काय करायचं? दोघांचं पण सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय? सबस्ट्रॅक्टिंग
इक्वेशन 1 and 2. मग 1 का है a plus 10d is equal to 16, a plus 20d is equal to 29. मग या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायला म्हणजे खालचे सगळे साइन बदलतात. ए गेट कॅन्सल. हा काय ते मायनस 10d इज इक्वल टू या दोघांचं सबस्ट्रॅक्शन किती ते मायनस 13. मायनस मायनस गेट कॅन्सल. d इज इक्वल टू 13. हा 10 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर काय डिव्हिजन मध्ये म्हणजे d इज इक्वल टू 13/10. मग d भेटलं. मग आपल्याला हा d जर व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये ठेवल्या तर आपल्याला a भेटते. मग आपण कशात ठेवूया पुट सबस्टिट्यूट किंवा पुट d इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन फर्स्ट. ओके. मग इक्वेशन फर्स्ट काय आहे a प्लस 10d इज इक्वल टू 16. राईट. इथं पण काय अडचण आहे मित्रांनो. काय अडचण राहिलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. a प्लस 10 इंटू 13/10 इज इक्वल टू 16. 10 गेट कॅन्सल. a प्लस 13 इज इक्वल टू 16. म्हणजेच a हा प्लस मध्ये आहे इकडे गेल्यावर मायनस 16 मायनस 13 म्हणजे a इज इक्वल टू किती 3. मग a भेटला d भेटला म्हणजे कोणतंही टर्म काढता येते. म्हणजेच आपल्याला कोणतं टर्म काढायचं आहे फॉर 41 फर्स्ट टर्म काढायचा आहे. मग त्याच्यासाठी n इज इक्वल टू किती 41 आणि a इज इक्वल टू किती आहे मित्रांनो 3 आणि d इज इक्वल टू 13/10. आतापर्यंत आपण d हा फक्त नॅचरल नंबर मध्ये आलता. इथं काय आहे आता रॅशनल नंबर. मग तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. d इज इक्वल टू 13/10 आलं म्हणजे माझं चुकलंय म्हणून तुम्ही पुढे मूव ऑन हो. मग आपण पुढे आल्या असं या प्रकारे गणित बघल्या. मग फॉर्म्युला काय tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. राईट. मग tn t 41 इज इक्वल टू a किती आहे 3 प्लस 41 मायनस 1 d किती आहे 13/10. राईट. मग आता इथं 3 ला 3 प्लस हा किती 41 40 13/10 0 0 गेट कॅन्सल. 3 प्लस 13 फॉर द 52 52 प्लस 3 किती मित्रांनो 55. मग t 41 इज इक्वल टू 55. सो द 41 फर्स्ट टर्म इज 55. मग काय केलं मित्रांनो थोडक्यात आपण रिव्ह्यू करूया. काय केलं 11th टर्म 11th टर्म दिलं 16. मग 11th टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याला a प्लस 10d इज इक्वल टू 16 हा इक्वेशन भेटला. मग 21st टर्म फाइंड करायचा आहे. मग त्याला काय इक्वेशन भेटला a प्लस 20d इज इक्वल टू 29 इक्वेशन नंबर 2. मग जर बघायला गेला हा लिनियर इक्वेशन भेटलेला आहे सायमल्टेनियस इक्वेशन आणि साइन पण काय आहेत सेम आहेत. मग काय करावं पडते आपल्याला सबस्ट्रॅक्टिंग. मग सबस्ट्रॅक्शन केल्यावर d ची व्हॅल्यू भेटली. d ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा 1 और 2 मध्ये. 1 मध्ये ठेवल्या. मग 1 मध्ये ठेवल्यावर a ची व्हॅल्यू भेटली. a आणि d भेटला. आपल्याला कोणताही टर्म काढता येते हे आपल्याला माहित आहे. मग त्या प्रकारे आपण ते टर्म काढून घेतलेलं. मग मित्रांनो आपण 8th क्वेश्चन बघणार आहोत. 8th क्वेश्चन थोडे डिफरंट आहे. विच टर्म ऑफ द AP 11,8,5 हे गिवन सिक्वेन्सला काय -151 जर दिले असेल तर आपल्याला ते काढा म्हणलं. मग दिलेले सिक्वेन्स लिहू टाका. माहिती सिक्वेन्स काय दिलेले सिक्वेन्स 11,8,5,2 सो ऑन. राईट. मग इथं हे काय इथं काय इथं a इज इक्वल टू 11 d इज इक्वल टू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म 18 मायनस 11 मग d इज इक्वल टू किती -3. ओके. मग हा काय nth टर्म आहे. nth टर्म म्हणजे काय tn काय tn काय -151. मग कितवा टर्म आहे हे काढायचं आपल्याला म्हणजे nth n काढायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. मग tn किती आहे -151. a किती आहे 11 प्लस n मायनस 1 आपल्याला हेच काढायचं आहे आणि d किती आहे -3. राईट.
मग -151 हा प्लस आहे, इकडे आला तर मायनस इज इक्वल टू n-1 इंटू -3. मग या दोघांचं काय होते, मायनस मायनस या दोघांचं ॲडिशन होते 162, राईट. मग इज इक्वल टू n-1 इंटू -3. हा -3 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन -162 -3 इज इक्वल टू n-1. मायनस मायनस गेट कॅन्सल. 3 5 15 कॅरी 1 3 4 54. म्हणजे आपल्याला असं म्हणता येते n-1 इज इक्वल टू 54, राईट. मग जर बघायला गेलं n इज इक्वल टू 54 हा मायनस आहे, मग इकडे आलं प्लस होते +1 n इज इक्वल टू किती 55. मग आपल्याला म्हणता येते द 55th टर्म इज -154.